नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SKMPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागच्या काही दिवसांमध्ये जी काही आपण महाराष्ट्राच्या भूगोलवर लेक्चर सिरीज अरेंज केली आहे त्या लेक्चर सिरीजमध्ये मित्रांनो आज या ठिकाणी आपण लेक्चर क्रमांक 6 पाहणार आहोत, ज्यामध्ये या ठिकाणी आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये जे काही पर्जन्य आहे, मान्सून आहे या संदर्भात इन डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। या लेक्चरच्या माध्यमातून आपण विभागानुसार हवामानाची जी विविधता आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसते त्याविषयी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर तापमान कक्षा म्हणजे काय ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आणि त्याचबरोबर राज्यातील मोसमी वारे आणि एकूण पर्जन्यमान कशा प्रकारे आहे, त्याचं डिस्ट्रीब्यूशन कशा प्रकारचे आहे याची माहिती या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। चला तर जी काही आपलं लेक्चर आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्राचे काही प्राकृतिक विभाग आहेत, ज्यामध्ये तुम्ही कोकण विभाग, सह्याद्री, महाराष्ट्र पठार असे पाहू शकताय। या प्राकृतिक विभागामध्ये जी काही हवामानाची विविधता आहे ती हवामानाची विविधता कशा प्रकारची आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम जर आपण चर्चा केली, जो काही कोकण विभाग आहे, अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या मधला जो काही चिंचोळा पट्टा आहे त्याला या ठिकाणी आपण कोकण विभाग म्हणतो। या विभागामध्ये जे काही हवामान आपल्याला दिसते ते हवामान मित्रांनो या ठिकाणी उष्ण स्वरूपाचे आहे, सम आणि दमट या स्वरूपामध्ये या ठिकाणचे हवामान असलेले आपल्याला दिसते। त्यानंतर या ठिकाणी सह्याद्री, ज्याला की या ठिकाणी आपण पश्चिम घाट याही नावाने ओळखतो, त्या ठिकाणचे जे काय हवामान आहे त्या ठिकाणचे हवामान थंड आणि आर्द्र स्वरूपामध्ये असलेले दिसते। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जे काही हवा आहे, हवेमध्ये आर्द्रता म्हणजे जे काही बाष्पाचे प्रमाण आहे ते या ठिकाणी अधिक असलेले आपल्याला दिसते। त्यानंतर नंबर 3 ला तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पठार हा आपला प्राकृतिक विभाग पाहू शकता, ज्यामध्ये या ठिकाणी जे काही हवामान आहे ते उष्ण, कोरडे आणि विषम स्वरूपामधील हवामान या ठिकाणी असलेले आपल्याला दिसते। जे काही आपलं राज्य आहे, आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने 3 ऋतू आपल्याला दिसतात, ज्यामध्ये नंबर 1 ला आहे उन्हाळा ऋतू, जो की मित्रांनो या ठिकाणी मार्च ते मे या महिन्याच्या दरम्यान दिसतो। पावसाळा हा मित्रांनो या ठिकाणी जून ते सप्टेंबर या कालावधी दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये असतो आणि हिवाळा जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी ऑक्टोबर आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने आढळतो। या ठिकाणी जो पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे तापमान कक्षा। तापमान कक्षा काय हे तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम माहिती असणं आवश्यक आहे। दिवसाच्या 24 तासातील जे काही कमाल व किमान तापमानातील फरक आहे त्यास या ठिकाणी आपण दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतो। तर मित्रांनो, जे काही दिवसाचे 24 तास असतात यापैकी 12 तास आपल्याला दिवस दिसतो आणि या ठिकाणी मित्रांनो 12 तास या ठिकाणी रात्र असते। मग या ठिकाणी दिवसा जे तापमान आहे ते फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 48 सेल्सिअस डिग्री पर्यंत घेऊया आणि जे काही रात्रीचे तापमान आहे ते या ठिकाणी मित्रांनो जर आपण 20 डिग्री सेल्सिअस घेतलं तर अशा परिस्थितीमध्ये हायेस्ट म्हणजे कमाल आणि किमान तापमानामध्ये जो काही फरक आहे तो या ठिकाणी मित्रांनो 28 डिग्री सेल्सिअसचा असलेला आपल्याला दिसतो। यालाच या ठिकाणी आपण तापमान कक्षा असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी जे काही कमाल तापमान आणि किमान तापमान असतो यांच्यामध्ये जो काही फरक आहे त्याला या ठिकाणी आपण तापमान कक्षा असे म्हणतो। तापमान कक्षा जर विचार केला तर नागपूर हे आपल्या भारताच्या मध्य भागामध्ये स्थापित झालेले शहर आहे, ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये दिवसाचे सरासरी तापमान या ठिकाणी मित्रांनो 48 सेल्सिअस डिग्री पर्यंत असते आणि रात्रीचे सरासरी तापमान या ठिकाणी 19 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला असलेले दिसते आणि यामध्ये जो काही फरक आहे तो या ठिकाणी आपल्याला 29 डिग्री सेल्सिअस असलेला दिसतो। म्हणजेच तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकताय की नागपूर या शहराची जी काही तापमान कक्षा आहे ती 29 डिग्री सेल्सिअस आहे। अशा प्रकारे या ठिकाणी तापमान कक्षा हा पॉइंट या ठिकाणी आपण समजून घेतला। पुढे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील जी काही प्रमुख शहरे आहेत या शहरांचे मे महिन्यातील तापमान कक्षा या ठिकाणी तुम्हाला उतरत्या क्रमाने दिली आहे। याविषयी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। सर्वाधिक तापमान कक्षा या ठिकाणी आपल्याला सोलापूर या शहराची दिसते, नंबर 2 ला या ठिकाणी नागपूर शहर आहे, नंबर 3 मुंबई, नंबर 4 रत्नागिरी असा या ठिकाणी या प्रमुख शहरांचा या ठिकाणी क्रम लागलेला दिसतो। जे काही आपल्या महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेश आहे या प्रदेशामध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान जी काही आर्द्रता आहे म्हणजे जे काही हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण या ठिकाणी अधिक असतं आणि या ठिकाणी जून ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्राच्या किनारवर्ती भागामध्ये आर्द्रतेचे प्रमाण 80% पर्यंत म्हणजे खूपच अधिक असलेलं आपल्याला दिसतं। हा पॉइंट या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पुढे या ठिकाणी जे काही मोसमी वारे आहे किंवा जो काही मान्सून आहे त्या संदर्भात काही फॅक्ट्स आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जसे की मित्रांनो या ठिकाणी आपण चर्चा केली, राज्यात जो काही नैऋत्य मोसमी पाऊस आहे या नैऋत्य मोसमी पावसापासून या ठिकाणी पाऊस पडतो।
म्हणजे या ठिकाणी जे काही आपलं राज्य आहे या भागामधून जो काही मान्सूनचा पाऊस आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये इंटर करताना दिसतो आणि या भागातून जे काही वारे ते मोसमी वारे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसतो। सरासरी जर वार्षिक पर्जन्य या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आपण पाहिलं तर ते 400 ते 600 मिलीमीटरच्या दरम्यान दिसते। मोसमी पावसाची सुरुवात आपल्या राज्यामध्ये 7 जूनच्या आसपास ज्याला की या ठिकाणी आपण मृग नक्षत्र म्हणतो या काळामध्ये होताना दिसते आणि खास करून जो काही किनारी भाग आहे त्या ठिकाणी सुरुवातीला पाऊस येताना आपल्याला दिसतो। मान्सूनचा स्फोट अशी एक संकल्पना आहे। राज्यात सर्वाधिक पाऊस हा जुलै महिन्यामध्ये पडतो आणि याला या ठिकाणी मित्रांनो मान्सूनचा स्फोट असं या ठिकाणी कन्सेप्ट किंवा नाव देण्यात आले आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 20% क्षेत्र हे अवर्षणग्रस्त आहे, म्हणजे राज्याचे जे काही एकूण क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळाच्या 20% क्षेत्रफळामध्ये मित्रांनो या ठिकाणी दुष्काळ असतो असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय। राज्यातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पडणारा जो काही पाऊस आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो या दिशेने जो काही पाऊस येतो तो या ठिकाणी या भागामध्ये पडताना दिसतो आणि महाराष्ट्राचा जो काही उर्वरित भाग आहे त्या भागामध्ये पडणारा जो काही पाऊस आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पश्चिमेकडे असणारा जो काही अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे हे सह्याद्रीमुळे अडवले जातात, ज्यामुळे या ठिकाणी जो काही कोकणचा हा भाग आहे या एरियामध्ये आपल्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडताना दिसतो। प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे काही वाऱ्यांची दिशा आहे ती या ठिकाणी डोंगरांच्या दिशेने असेल। या ठिकाणी वाऱ्याच्या दिशेमध्ये डोंगर आडवा आल्यामुळे या ठिकाणी जे काही वारे आहे ते वरच्या दिशेने मूवमेंट करण्यास सुरुवात होते आणि जसे जसे वारे हे वरच्या दिशेने मूवमेंट करतात तसे तसे त्या वाऱ्यांची जे काही तापमान आहे त्या तापमानामध्ये घट होते आणि या ठिकाणी जी काही सांद्रीभवनाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होते। आता या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया म्हणजे काय, जे काही बाष्प आहे त्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला या ठिकाणी आपण सांद्रीभवन प्रक्रिया म्हणतो। जसजसे या ठिकाणी बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरती वरच्या दिशेने प्रवास करतात तसतसे त्यांचे तापमान कमी होते आणि या ठिकाणी सांद्रीभवन प्रक्रिया म्हणजे बाष्पाचे पावसाच्या थेंबामध्ये रूपांतर होते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सह्याद्रीच्या पश्चिम काठावरती किंवा सह्याद्रीच्या पश्चिम भागावरती पाऊस पडताना आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारचे एकूण जो काही पाऊस होतो त्याला या ठिकाणी आपण प्रतिरोध प्रकारातील पाऊस असे म्हणतो। राज्यात जे काही पर्जन्याची विविधता आहे त्याची या ठिकाणी आपण चर्चा प्रदेशानुसार करणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही वैशिष्ट्येही आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी जे प्रदेश आहे तो आहे कोकण किनारपट्टीचा प्रदेश। या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडताना आपल्याला दिसतो। या भागामध्ये 250 ते 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडताना दिसतो। याची जी काही वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यामध्ये दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे 244 सेंटीमीटर पाऊस पडतो। तर मित्रांनो या ठिकाणी कोकणात दक्षिणेकडून जर तुम्ही उत्तरेकडे प्रवास केला तर पावसाचे जे काही प्रमाण आहे ते कमी होताना दिसते। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। कोकणात दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना पावसाचे प्रमाण कमी होते हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। त्यानंतर जो पुढचा प्रदेश आहे तो आहे घाटमाथ्याचा प्रदेश। अतिपर्जन्याचा प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो। जी काही आपल्या सह्याद्रीची पश्चिमेची बाजू आहे त्या बाजूला या ठिकाणी घाटमाथा असं म्हणतात आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिपर्जन्याचा हा प्रदेश म्हणून गणला जातो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिरोध स्वरूपातील पाऊस पडताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी जो काही पडणारा पाऊस आहे त्याचे प्रमाण 300 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक असलेले आपल्याला दिसते। या ठिकाणी या प्रदेशाची काही वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यामध्ये पहिले जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दक्षिणेकडे जो काही अंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो, म्हणजे सुमारे या ठिकाणी 707 सेंटीमीटर पाऊस होताना या ठिकाणी दिसतो। आपल्या राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या ठिकाणी आपल्या राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। आणि नंबर 2 जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते, जे की मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडीच आपण डिस्कस ही केलेला आहे। सह्याद्रीच्या पूर्वेकडे जो काही भाग आहे त्या भागाचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर हा भाग पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून गणला जातो। या ठिकाणी पडणारे जे काही पावसाचे प्रमाण आहे ते या ठिकाणी आपल्याला 50 ते 75 सेंटीमीटरच्या
च्या आसपास दिसते। या ठिकाणी घाटमाथ्यावर महाबळेश्वर येथे 594 सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडतो, तर त्याच्या पूर्वेकडे पाचगणी या ठिकाणी 158 सेंटीमीटर, वाई या ठिकाणी 54 सेंटीमीटर असे पावसाचे प्रमाण कमी होत जाताना आपल्याला दिसते। गोदावरी, भीमा व कृष्णा नदीची जी काही खोरे आहे या भागाला मित्रांनो या ठिकाणी अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून आपण ओळखतो, कारण या भागामध्ये 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस होताना आपल्याला दिसतो। मालेगाव जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये येते या ठिकाणी 44 सेंटीमीटर पाऊस होतो आणि त्याचबरोबर जे काही दहिवड सातारा जिल्ह्यामध्ये येतं त्या ठिकाणी केवळ 29 सेंटीमीटर पाऊस होताना आपल्याला दिसतो। पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचे जे काही प्रमाण आहे किंवा पर्जन्याचे जे काही प्रमाण आहे त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते। या ठिकाणी 150 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस होताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी या पूर्व विदर्भाची जी काही वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यामध्ये पहिले वैशिष्ट्य पश्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात पाऊस वाढत जातो, हा या ठिकाणी आपला पहिला महत्त्वाचा पॉइंट आहे। मित्रांनो या ठिकाणी जो पहिला आपला पॉइंट आहे जो काही विदर्भाचा भाग आहे या विदर्भाच्या भागामध्ये जेव्हा तुम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जा म्हणजे या भागामध्ये अधिक पर्जन्य आपल्याला दिसते। सातपुड्याच्या रांगांचा जो काही परिणाम आहे तो या ठिकाणी होतो, परिणामी या ठिकाणी प्रतिरोधजन्य पाऊस पडताना आपल्याला दिसतो। ईशान्य मोसमी वाऱ्यापासूनही या ठिकाणी म्हणजे जो काही विदर्भाचा भाग आहे त्या भागामध्ये पाऊस होताना आपल्याला दिसतो। पाहूया आजची आपली शेवटची स्लाइड, ज्या ठिकाणी मित्रांनो इन डिटेल मध्ये आपण महाराष्ट्राचे जे काही पर्जन्य आहे त्या संदर्भात महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। राज्यात सर्वात कमी पाऊस मित्रांनो या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधील जे काही दहिवड आणि मसवड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये होताना दिसतो। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या भागामध्ये 29 ते 30 सेंटीमीटर एवढाच पाऊस या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो। आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस अंबोली या ठिकाणी होतो आणि यामुळे या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं। चेरापुंजी हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या देशातील सर्वाधिक पावसाची नोंद होते आणि त्याचमुळे अंबोली या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हटलं आहे, कारण अंबोलीमध्ये आपल्या राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद होते। महाराष्ट्रातील जे काही वार्षिक पर्जन्य आहे त्याचे वितरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय जास्त पावसाचा जो काही प्रदेश आहे ज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 300 ते 750 सेंटीमीटर पर्यंत पाऊस होताना दिसतो, ती ठिकाणे मित्रांनो या ठिकाणी अंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा आणि माथेरान ही आहेत। या ठिकाणी जास्त पावसाचे जे काही प्रदेश आहे ज्या ठिकाणी 200 ते 300 सेंटीमीटर पाऊस होतो, यामध्ये कोकण किनारपट्टीचा जो काही चिंचोळा भाग आहे आणि मावळचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाचा या ठिकाणी आपल्याला समावेश होताना दिसतो। मध्यम पावसाचा जो काही प्रदेश आहे ज्या ठिकाणी 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस होतो, या ठिकाणी मित्रांनो जे काही मावळच्या पूर्वेस आणि उत्तर दक्षिण पट्टा व विदर्भ या भागामध्ये मध्यम पावसाचा प्रदेश आपण पाहू शकतो। कमी पावसाचा जो काही प्रदेश आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागाचा मित्रांनो या ठिकाणी समावेश होतो आणि शेवटी आपल्याकडे आहे दुष्काळी प्रदेश ज्या ठिकाणी 50 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी पाऊस होतो। या ठिकाणी अहमदनगर, नाशिक, सातारा जिल्ह्यातील जे काही ठराविक भाग आहेत त्या भागांचा या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसतो। आणि शेवटचा पॉइंट या ठिकाणी आपण पाहत आहोत तो म्हणजे ऑक्टोबर हीट किंवा ऑक्टोबर उष्मा ज्याला या ठिकाणी आपण म्हणतो। मित्रांनो ऑक्टोबर महिना हा पावसाळा आणि हिवाळा या दरम्यानचा संक्रमणाचा काळ असतो, ज्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विलक्षण उकाडा निर्माण होतो आणि यालाच या ठिकाणी आपण ऑक्टोबर हीट या नावाने ओळखतो। हिवाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ असला तरी राज्यात नोव्हेंबर पासून खरी थंडी सुरू होताना आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे इन डिटेल मध्ये महाराष्ट्र पर्जन्य आणि महाराष्ट्रातील जे काही हवामान संदर्भात महत्त्वाचे काही पॉइंट आहेत जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे होते त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस केला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा। त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि जी काही आपल्या डिस्कशनची PDF फाईल आहे तीही या ठिकाणी लवकरच अपलोड केली जाणार आहे। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।